बाळुटरे तू, तुझे नाव? माझे नाव आदिनाथ पांडुरंग पवार. शाळेचे नाव एम जी विठ्ठलराव सेमी इंग्लिश स्कूल बोरवटी लातूर. वर्ग 8वी. सर्व विषयाचे पाठांतर झाले? हो. सायन्सचे काही क्वेश्चन विचारते तुला, तू त्याची उत्तर दे. ठीक आहे. ब्लड प्रेशर. प्रेशर एक्स्टर्ड बाय द फिलिंग ब्लड वन द ब्लड व्हेसल वॉल इज कॉल्ड ब्लड प्रेशर. नेक्स्ट क्वेश्चन. विच इन ऑर्गेनिक आयन कंट्रोल द फंक्शन्स ऑफ मसल्स अँड नर्वस? Calcium, sodium and potassium. Calcium, sodium and potassium is controlled by functions and muscles and nerves. व्हेरी गुड. लेखिकेने वारली लोकांच्या घरांचे जे दर्शन घडवले त्याबद्दल तुझे मत? लेखिकेने पाठात वारली लोकांच्या घरांचे दर्शन घडवलेले आहे. आपले देशबांधव किती हालाकीच्या परिस्थितीत राहतात. सर सांगत होते की अजूनही काही ठिकाणी ही स्थिती आहे. माझ्या मनात आले त्यांच्या खोपटीत काही सुखसुविधा असतील का, त्यांना आपल्या शाळेला जायला मिळते परंतु त्यांच्या पाड्यावर शाळा असेल का, आपल्या घरात आपल्याला स्वतःची सायकल असते परंतु त्यांना साधा चहापूड आणण्यासाठी 3 मैल अंतरावर जावं लागते. आपल्या घरात स्वयंपाकासाठी गॅस शेगडी असते परंतु त्यांच्या घरी ती 3 दगडाची चूर असते. खरंच आपले सरकार त्यांच्याकडे किती दुर्लक्ष करते. छान. तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूंशी जे जुळले भावनिक नाते? मी 5वीत असताना माझ्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती. त्या स्पर्धेत मी भाग घेतला होता. त्यात मला चिमुकली भाषण करायचे होते. त्यात मी भाषण केले व माझा पहिला नंबर आला. मला पारितोषिक म्हणून छोटा चांदीचा पेला मिळाला. तो पेला मी आजपर्यंत एका विशिष्ट जागेवर ठेवतो. ते पेला काढल्यावर मला आताही 5वीचे दृश्य आठवते. वा, व्हेरी नाईस. शार्क माशाबद्दल माहिती सांगतोस? शार्क मासे जबरदस्त जबडा दात हातींच्या सुळ्यांसारखे. ओके. आपण भूगोलचे काही क्वेश्चन विचारूता. लिंग गुणोत्तर विषयी थोडक्यात माहिती? लिंग गुणोत्तर दराजारी पुरुषांच्या मागे असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तराचे प्रमाण काढण्यासाठी पुढील सूत्रांचा उपयोग केला जातो. पुरुषांची एकूण संख्या डिवाइड बाय स्त्रियांची एकूण संख्या गुणिले 1000. पुरुषांच्या संख्येमागे स्त्रियांची संख्या जास्त असेल तर लिंग गुणोत्तर जास्त आहे असे ठरवले जाते. याउलट दराजारी पुरुषांच्या संख्येमागे स्त्रियांची संख्या कमी असेल तर लिंग गुणोत्तर कमी समजले जाते. छान. वनजीवन म्हणजे काय? वनांसाठी राखून ठेवलेली जमीन म्हणजे वनजमीन होय. गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले? सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी सरकारकडे मिठावरील कर रद्द करण्याची मागणी केली परंतु रद्द करण्याची मागणी केली. मीठ हा सर्वसाधारण जनतेच्या आहारातील प्रमुख घटक आहे. या गोष्टीवर कर लागणे म्हणजे अन्याय होय. परंतु सरकारने गांधींच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या म्हणून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले. वा, छान. व्हेरी गुड. बस खाली.